97 लाख रुपयाचं संडास बांधलंय आमच्या या बारामतीत अजित पवारांनी. 97 लाख रुपयाचं. 6.5 लाख रुपयाचा एक स्पीड ब्रेकर बनवला. एक दगड ज्याची किंमत 80 रुपये आहे त्याचे 830 रुपये बिल काढलंय. आंबेडकरी विस्तारीकरण जे आहे त्याचं विकणारे कोण आहेत? सिद्धार्थ देंडे, परशुराम वाडेकर आहे. ते जर स्वतःला आंबेडकरवादी म्हणतात तर मग ते कमळ का घेऊन उभं राहतात? ते घड्याळ का घेऊन उभं राहतात? भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीत बाबासाहेबांच्या घरी पाणी भरायला भाऊराव बोरकर होता. त्या बोरकराला ह्या अजित पवारांच्या बरोबर असणाऱ्या प्रफुल्ल पटेलच्या बापाने 25,000 रुपये दिले आणि बाबासाहेबांच्या विरोधात उभा केलं आणि बाबासाहेबांचा पराभव केलाय. मग हे का आम्ही विसरणार आहे? जय भारत. जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि राज्यभर या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीच्या प्रचाराचा आपण धुरळा बघतोय. आम्ही आता येरोडा परिसरामध्ये आहोत आणि ह्या येरोडा परिसरामध्ये बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार सुदेशजी गायकवाड आणि त्यांचा पॅनल या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. आता माझ्यासोबत ज्यांनी पवारांचा गड असलेला तो गड पाडून त्याला भगदाड पाडून त्यांनी आपल्या मुलीला त्या विभागातून निवडून आणलेले असे काळूरामजी माझ्यासोबत आहेत. काळूरामजी, खरं तर आपलं पहिल्यांदा मी जागृती न्यूजमध्ये स्वागत करतो. जय भीम. आपण सुरुवातीपासूनच एक आक्रमक चेहरा म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं, परंतु जे बारामतीमध्ये तुम्ही जो इतिहास घडवला त्या इतिहासाचं गमक काय? त्या इतिहासाची गमक मान्यवर कांशीराम साहेबांनी जो काम केलं, फुले शाहू आंबेडकर आणि रमाईचा त्याग, तेच मी गेले 25-30 वर्ष बारामतीकरांना समजवत होतो. तिथला SC, तिथला OBC, तिथला मायनॉरिटी आणि तिथला सर्वसामान्य बारामतीकर यांनी जो माझा संघर्ष बघितला आणि त्या संघर्षाला साथ देण्याची त्यांनी ठरवलं आणि त्यांनी साथ दिली. पण अलीकडच्या काळामध्ये हे संघर्ष वगैरे सगळ्या झूट गोष्टी अशा वाटतात. पैसा आहे तर सगळं आहे, पण तुम्ही एका बलाढ्य, धनाढ्य आणि सगळ्या शक्तीनिशी परिपूर्ण असलेल्या एका कुटुंबाशी लढलात तुम्ही आणि जिंकलात. काय आहे नेमकं? नाही, विचारधारेवरच मी लढलो. माझ्या विरोधात तिथं जे आंबेडकरवादाचा बुरका घातलेली जे पक्ष आहेत किंवा नकली आंबेडकरवादी आहेत ते पण होते ना. तुम्ही तुमच्याकडे मी तुम्हाला ते दाखवतो. त्यांच्या त्या प्रचाराच्या गाडीवरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्हते. त्यांचे महापुरुष जातीवादी ज्यांनी आजपर्यंत इथल्या आंबेडकर समाजाला टार्गेट केलं, शिव्या श्राप दिला, ते महापुरुष म्हणून त्या गाडीवरती होते आणि ठिगळाचे गुदडीचे झेंडे घेऊन ते फिरत होते प्रचाराला. आणि मी बाबासाहेबाचा हत्ती आणि निळा झेंडा घेऊन, एकच निळा झेंडा लावून निवडणूक लढवत होतो. आणि मग ती निवडणूक मी जनतेची केली आणि सर्वसामान्य बारामतीकरांनी मलाही भरपूर प्रेम दिलं आणि माझ्या लिकीला त्या ठिकाणी विजय केलेला. तुमची मुलगी विजयी झाली. खरं तर अजित पवार म्हणजे राजकारणातला साम दाम दंड भेद नीती सगळं वापरणारा व्यक्ती, तसेच शरद पवार सुद्धा, हे काका पुतण्यांच्या एवढ्या बलाढ्य व्यक्तींच्या समोर तुम्ही एक सामान्य कार्यकर्ता, हे कसं जमलं तुम्हाला? म्हणजे कसं गणित जुळून आणलं तुम्ही? मी तुम्हाला पहिलेच सांगितलं हे विचारधारेवरती. आणि विचारधारेच्या जोरावर तर मी शरद पवारांच्या पक्षाच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त केलं. मोदीच्या जे गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्यांच्या सरकार आहे भाजपाचं, त्या भाजपाला माझ्या विरोधात मी नगराध्यक्ष पदाला होतो, तिथं डिपॉझिट जप्त झालं. आणि माझ्या मुलीच्या विरोधात भाजपाचा उमेदवार होता, त्याला फक्त 60 मतं मिळालेली आहेत. तो विचारधारेचा विजय आहे हा, काय जादू नाही आणि काय नाही. विचारधारेवर होऊ शकत आहे हे कांशीराम साहेबांनी सांगितलं होतं. विचारधारा तिथं मांडली, परंतु विचारधारा मांडत असताना तुम्ही काही विकासाचे मुद्दे पण मांडले असतील, तुमच्या प्रतिस्पर्ध्यांनी जे काही गडबडी करून ठेवले ते पण मांडले असतील. म्हणजे नेमकं काय होतं? 97 लाख रुपयाचं संडास बांधलंय आमच्या बारामतीत अजित पवारांनी. 97 लाख रुपयाचं. 6.5 लाख रुपयाचा एक स्पीड ब्रेकर बनवला. एक दगड ज्याची किंमत 80 रुपये आहे त्याचे 830 रुपये बिल काढलं. हे मी बारामतीकरांच्या समोर 30% विकास आणि 70% भ्रष्टाचार आणि जी मलिदा गँग आहे म्हणजे अजित पवारांची, आता बारामतीत आहे तर त्याच्या डबल पुण्यात आहे, ही मलिदा गँग मी सर्वसामान्यांसमोर आणली. आणि मग सर्वसामान्यांच्या समोर ती आणल्यानंतर सर्वसामान्य बारामतीकरांनी मला साथ सहयोग केला. तुम्ही आता म्हणालात की मलिदा गँग, ही मलिदा गँग जी आहे ही राज्याच्या सत्तेमध्ये BJP सोबत म्हणजे फडणवीस सोबत मांडी घालून बसलेली आहे.
आणि गळ्यात गळे घालून बसलेली आहे. परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मात्र हे वेगवेगळे लढतायत आणि एकमेकांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करतायत. काय सांगाल तुम्ही? नाही नाही, तो दिखावा आहे. ते एकाच बापाच्या अवलाद आहे, एक चौथीचा आहे आणि एक मावशीचा आहे. एकत्रच आहेत ना. बैलगाडी पुरावे कोण घेऊन गेल तर काळूराम चौधरी नाही, देवेंद्र फडणवीस गेलते. आणि कुणाच्या विरोधात गेलते? अजित पवारांच्या विरोधात गेलते. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भोपाळच्या सभेत म्हणतात की 70,000 करोड का घोटाळा किया आहे, आणि तिसऱ्या दिवशी त्याच माणसाला उपमुख्यमंत्र्याची शपथविधी त्यांनीच दिलेली आहे ना. त्याच्यामुळे हे सगळे जे नकलाकार लोक आहेत, नाटककार आहेत, यांचे नाटक जनतेच्या समोर आलेलं आहे बरं आणि जनतेने त्यांना नाकारलेलं आहे. बरं आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इकडे पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि अजित पवारची राष्ट्रवादी यांचा जोर आहे म्हणतात, आणि तुम्ही म्हणताय की हे सगळे नकलाकार आहेत आणि हे सर्वसामान्य लोकांपर्यंत हे पोहोचलेलं नाहीये. अजूनही लोक म्हणतात की अजित पवार आणि कमळ. तर तुम्ही हे सगळं जनतेला समजून सांगायचं म्हटलं तर कसं समजून सांगाल तुम्ही? अजित पवारांचे पार्टनरशिप आहेत ना, तेच बीजेपी वाले आहेत. बर. आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बीजेपी आणि राष्ट्रवादीच्या पुण्यातल्या सगळे जे पदाधिकारी असतील, त्यांचे वकील, बॅरिस्टर जे कोण असतील ना, त्यांना सांगतो मी तुमचे पार्टनरशिप उघड करून दाखवतो ना. तुम्हाला पेट्रोल पंप कुणी कुणी पार्टनरशिप मध्ये घेतलेत, आपल्या कोकणामध्ये कुणाचे कॉन्ट्रॅक्ट दिलेत, कोण कॉन्ट्रॅक्टदार आहेत. तुमचा सुनील शेळकेचा भाऊ बारामतीतल्या पालखी मार्गाचं काम करतो. या तुमचा इथला कोण तो टिंगरे आहे, या टिंगऱ्याची पार्टनरशिप कुणाबरोबर आहे, हे सगळं माझ्याकडे आहे. आणि मी अजित पवारांचं म्हणजे यांच्या बापाचं मी उघड केलेलं आहे. ही तर त्यांची सांभाळलेली लोक आहेत. बरं, तर यांना पण उघड करणार. तुम्ही आज पुण्यामध्ये सुदीप गायकवाड जे तुमचे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आहेत, त्यांच्या प्रचारासाठी आलेले आहेत आणि त्यांच्या प्रचारामध्ये तुम्ही ह्या प्रभागामध्ये फिरतात, लोकांमध्ये जात आहेत. तर ह्या भागामध्ये अशी काय तुम्ही जादू करणार आहात जे की तुम्ही बारामती मध्ये केलेली, ते काय सांगाल त्याबद्दल? माझ्यासारखाच पुणे शहरात सुदीप गायकवाड हा आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आहे. बसपाचा पदाधिकारी नंतर आहे, पहिला आंबेडकरी रक्ताचा आहे, आंबेडकरी चळवळीतला आहे. आयुष्य दिलंय ना त्यांनी पण. माझ्या देखतच सुदीप गायकवाड ला अटॅक आलता, बाबासाहेबाचं काम करताना आलता ना. आणि मग बाबासाहेबांच्या विचारधारेसाठी जर मरणारा कार्यकर्ता उभा राहत असेल, ज्याच्या आयुष्यात विचारधारेला दिलेला आहे, तर त्या कार्यकर्त्याचा प्रचार जसा मला बारामतीकरांनी हे केलेलं आहे, तसंच सुदीप गायकवाडांच्या बद्दल पुणे शहरात वातावरण आहे. तुम्ही पुणे शहरातल्या कुठल्या कार्यकर्त्याला विचारा, कुठल्या बी आंबेडकरी चळवळीतल्या सर्वसामान्य माणसाला, एखाद्या महिला भगिनीला विचारा, तर ती एका बापाचा कुणाला म्हणत असेल तर ती सुदीप गायकवाडांनाच म्हणतात. बाकीच्यांच्या तर बापातला बदली चालली. कुणाच्या ह्याच्यावर उभा आहे? तुमच्या इथं कोणती माणसाचा का जनावराचा डॉक्टर आहे? चिन्ह काय आहे त्याचं? तुम्ही भाड्याचा झेंडा दिलेला आहे. प्रत्येक गाडीला झेंडा जो बाबासाहेबाच्या अस्मितेचा आहे, तो झेंडा भाड्याने कोण देत आहे? जे भाडे देतात ना, त्या भाड्यांना मी बरोबर करायला आलोय. आणि सुदीप गायकवाड हा आंबेडकरी चळवळीचा वाहक आहे. ते आयुष्य दिलेलं आहे त्या कार्यकर्त्याचं आणि त्यांच्या पॅनेलचं प्रचार, म्हणजे माझ्या जे बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी आलेलो आहे. बरं, आता तुम्ही बारामतीमध्ये अजित पवारचे काही 80 रुपयाचे जे दगड होता, 830 रुपयाचं बिल काढलंय. 830 रुपयाचं एका दगडाचं बिल काढलंय ना. हे मुद्दे तुम्ही लोकांना समजून सांगल्याने लोकांना पटलं. असे इथं कोणते मुद्दे आहेत जे तुम्ही लोकांना समजून सांगणार आहात आणि सुदीप गायकवाडनं त्याचं मतामध्ये रूपांतरित होईल? माझ्या गाडीत फाईल आहेत टिंगऱ्यांच्या, त्या टिंगऱ्यांच्या, पटाऱ्यांच्या, अगोदरचे नंतरचे जेवढे आहेत ना, ते मुळीक असतील, ह्या सगळ्यांची फाईल आहेत माझ्याकडे. यांनी पुणे जिल्ह्यात जमिनी कुठं कुठं घेतल्यात, यांनी पण, हे पण वतनाच्या जमिनी लुटणारे लुटारूच आहेत ना. तुम्ही एवढ्या दिवस आम्हाला भटजीच्या, शेटजीच्या विरोधात आमच्या लोकांना फितवत होता. पण हा लाटजी जो आहे, लाटणारा, ज्याने आमच्या सर्वस्व लाटलेलं आहे. मग पुणे असेल, महाराष्ट्रातल्या 5 लाख हेक्टर महारवतनाच्या जागा कुणाकडे आहेत? हे त्या टिंगरेंच्या वगैरे यांच्याकडेच हो, आहे ना. टिंगऱ्यांकडे आहेत, सगळ्यांकडे आहेत, पटारेकडे आहेत, त्या बीजेपी वाल्यांकडे आहेत. या सगळ्यांच्या, ज्यांनी आमच्या जमिनी वतनाच्या लुटलेल्या आहेत, ह्या सगळ्या लुटारूनला त्यांची जागा दाखवण्यासाठी आलोय. आणि बहीण कुमारी मायावतीजींकडे ह्या फायली मी दिलेल्या आहेत. बहीण कुमारी मायावतीजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात त्यांच्या आदेशावर
महाराष्ट्रातल्या वतनाच्या जमिनी, फक्त महार वतनाच्या नाही. आम्ही अजित पवारांना चॅलेंज देतो, तुम्ही ज्या शिवसृष्टी उभा करताय त्याच्या समोर दशरथ भिशे आणि इतर 12 मातंग समाजाच्या 300 करोड रुपयाची जागा तुम्ही कशी लाटली? मातंगांची लाटली. टकारी समाजाच्या जागेवरती राष्ट्रवादी भवन बारामतीत उभा केलंय. होलार समाजाची, सुतार समाजाची एअरपोर्ट 450 एकर जे एअरपोर्टला जागा घेतली महारवतनाची आहे, सुतारांची आहे, होलार समाजाची जागा आहे. आणि कामाला पण नाही ना घेतलं. आमच्या जमिनी घेऊन आम्हाला कामाला नाही. एसटी स्टँड त्याचा प्रचार केला जातो की एअरपोर्टच्या धर्तीवरती बारामतीचं एसटी स्टँडचा तर लाभ म्हणजे हे आहे. माझ्या आजीचं जागा आहे ती गुलाब महादू सोनवणे यांच्या जागेवरती ते स्टँड आहे. बर बर. आम्हाला मोबदला दिला नाही ना आमच्या जागा तुम्ही लाटलेल्या आहेत. हे सगळं मी बारामतीत सांगितलेलं आहे. आता हे इथं सगळे तुम्ही बारामतीचे मुद्दे तुम्ही मांडले तिथे, हो. परंतु इथं आता सुदीपजी गायकवाड जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणासाठी त्यांनी खूप म्हणजे प्रामाणिकपणे लढा दिला. परंतु काही लोक तिकिटासाठी आता बघतोय की पण त्यांना आता तिकिटे मिळालीत. ते जे त्यांनी लुटूपुटूचा जो लढा लढला त्यांना आता तिकिटे मिळालेली आहेत, पण सुदीपजी आहेत ते प्रामाणिकपणे त्या लढ्यामध्ये होते. हा बरोबर होतेच ना. सुदीपजी होते आणि आमचे दिलीप कुसाळे साहेब होते. बर. यांनी तो लढा जर पण हे तो जो आंबेडकर भवनाच्या विस्तारीकरणाचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये मलिदा खाण्यासाठी जे एकनाथजी शिंदे आहेत, फडणवीस आहेत, अजित पवार आहेत आणि ह्यांच्याच पक्षामध्ये ज्यांनी लढा दिला ते लोक आज उमेदवार म्हणून आहेत. काय सांगाल त्याबद्दल? आता दलालच आहेत ना ते कुठल्या चिन्हावरती उभा राहिलेत. ते जर स्वतःला आंबेडकरवादी म्हणतात तर मग ते कमळ का घेऊन उभा राहतात? ते घड्याळ का घेऊन उभा राहतात? त्यांना त्यांच्या स्वतःच्या बापाचा हत्या आहे ना. हत्या कुणाचा आहे? बाबासाहेबांचा हत्या आहे. आता बाबासाहेब 52ला हत्तीवर लढले, 54ला हत्तीवर लढले. भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीत बाबासाहेबांच्या घरी पाणी भरायला भाऊराव बोरकर होता. त्या बोरकराला ह्या अजित पवारांच्या बरोबर असणाऱ्या प्रफुल्ल पटेलच्या बापानी 25,000 रुपये दिले आणि बाबासाहेबांच्या विरोधात उभा केलं आणि बाबासाहेबांचा पराभव केलाय. मग हे का आम्ही विसरणार आहे? ही पुण्यातल्या आंबेडकर समाज विसरणार आहे? नाही विसरणार ना. बर. ह्याचा बदला घेण्याची वेळ निवडणुकीत आलेली आहे. बरं, आता मला सांगा की सुदीपजी गायकवाड सभागृहामध्ये आपल्याला पाठवायचे, त्यांना तुम्हाला पण ते सभागृहात जावे यासाठी तुम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करताय, फिरताय, लोकांना सांगताय आणि ते सभागृहात जाण्यासाठी आता मत लागणार आहेत आणि मत हे मतदारांकडून मिळणार आहेत. तुम्ही जे तिथं चमत्कार केलाय तो चमत्कार इथं घडवण्यासाठी इथल्या या परिसरातल्या मतदारांना तुमचं काय आव्हान आहे? मी इथल्या मतदारांना एवढंच आव्हान करेल की फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवरती विश्वास ठेवा. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवरती चालणारा एकमेव उमेदवार जर कोण असेल तर सुदीप गायकवाड आहे. आणि सुदीप गायकवाड यांना जर इथून आपण आपला प्रतिनिधी म्हणून पाठवलं तर पुण्यात SRAचा फार मोठा घोटाळा केलेला आहे ह्या लोकांनी. तो घोटाळा बाहेर काढण्याचं काम सुदीप गायकवाड करतील. आज तुम्ही 450 स्क्वेअर फुटाचं म्हणताय. आम्ही कांशीराम आवास योजना जी उत्तर प्रदेशात राबवली, आंबेडकर ग्राम विकास योजना जी उत्तर प्रदेशात राबवली, त्या योजनेचा हित अंमलबजावणी करू शकतो. कारण आपला प्रतिनिधी त्या सभागृहात गेल्यानंतर आणि 600 ते 650 स्क्वेअर फुटाचं घर आणि 1 BHK 2 BHK पण देऊ शकतो. आंबेडकरी विस्तारीकरण जे आहे त्याचं विकणारे कोण आहेत? सिद्धार्थ देंडे, परशुराम वाडेकर आहे. अख्खे पुणे शहरातल्या आंबेडकरी समाजातल्या महिला शिव्या देतात. त्या सोशल मीडियावर बघा ना, महिला टाकतात की ह्या लोकांनी ते आंबेडकर भवन जे आहे ते बिल्डरला विकलं होतं. वाचवण्याचं काम सुदीप गायकवाड, दिलीप कुसाळेंनी केलंय, बहुजन समाज पार्टीने केलंय. बहुजन समाज, मी स्वतः होतो ना त्या आंदोलनात. मुरलीधर मोहोळला आम्ही नव्हता आणला. मुरलीधर मोहोळ करणं मलिदा कोणी खाल्लाय ते सगळ्या जनतेला माहित आहे, ते इथं पण माहित आहे. आता दूधखोळी राहिलेली नाही आंबेडकरी जनता ना. आंबेडकरी युवक युवती जे आहेत ते आता काही फसत नाहीत. त्यांना ते स्वतःचा झेंडा, स्वतःचा मान सन्मान आणि स्वतःची अस्मिता पाहिजे. काळूरामजी, माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे की तुम्ही आता जितक्या पोटतिडकीनं म्हणताय की आंबेडकरी चळवळीतल्या एका सच्चा उमेदवाराला तुम्ही मत द्या आणि त्याला सभागृहामध्ये पाठवा, परंतु असे काही आंबेडकरी त्यांच्या सोबत आहेत, निळा झेंडा त्यांच्या सोबत आहे आणि आपला मतदार जो आहे तो संभ्रमित होते.
मग आता कसं आहे, संभ्रमित मतदारांना तुम्ही कसं समजून सांगा? नाही, संभ्रमित कोण आहे? अहो, ज्यांच्याकडे निळा झेंडा आहे तो भाड्यांनी भाड्याला दिलेला आहे. जे देणारे आहेत ते पण भाडे आहेत आणि तो झेंडा बी भाड्याने घेतलेला आहे. आता हे झेंडा कुठपर्यंत लावणार आहे? 13 तारखेपर्यंत असेल. 13 तारखेच्या नंतर आता तुम्ही याच्या अगोदर बी निवडणुका बघितल्यात. निवडून आल्यानंतर निळा झेंडा घेऊन येतात होय मिरवणुकीत. अरे, जे स्वतःला आंबेडकरी म्हणतात ना, ते स्वतःवरती नीळ टाकू शकत नाहीत. त्यांना नीळ टाकायला बंदी असते. ते नीळ उधळू शकत नाही. नीळ फक्त बारामतीत उधळली आणि ह्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये 16 तारखेला त्याचा जल्लोष परत दिसणार आहे. हे होते काळूरामजी चौधरी, ज्यांनी बारामतीमध्ये आपल्या मुलीला निवडून आणून एका धनाढ्य, बलाढ्य आणि शक्तिशाली 2 काका पुतण्यांच्या विरोधामध्ये निवडून आणलेले असे काळूरामजी माझ्यासोबत होते. आणि त्यांनी सुदीपजी गायकवाड यांच्या प्रचारासाठी जी धुरा सांभाळलेली आहे आणि आपल्याला बहुजन समाजातल्या मतदारांना आवाहन केलेलं आहे की एक सुशिक्षित, चळवळीची जाण असलेला प्रशिक्षित कार्यकर्ता हा सभागृहामध्ये गेला पाहिजे. काळूरामजी, आपण जागृती न्यूजला वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.